तर जेव्हा बिहारी इतके पुढे आहेत तर माझे राज्य इतके मागे का राहिले? माझ्या राज्याची आर्थिक वाढ थांबली. माझ्या राज्यातील लोकांना स्थलांतर करण्यास आणि माझे राज्य सोडून जाण्यास भाग पाडले गेले. 90च्या दशकात जे घडले त्याकडे आपण कधीच दुर्लक्ष करू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे, अराजकतेचे संपूर्ण शासन, अराजकतेचे संपूर्ण युग. बिहारी लोक राज्याच्या आणि देशाच्या राजकीय परिस्थितीबद्दल खूप माहिती ठेवतात. त्यामुळे राजकीय दृष्ट्या तुम्हाला माहिती आहे ते खूप जागरूक असतात. तर अखेरीस ते त्यांचे मत वाया घालवू इच्छित नाहीत. राजकारणात कोणताही मैत्रीपूर्ण संघर्ष असतो असे मी मानत नाही. तर माझे स्वतःचे माई समीकरण आहे, ज्यात माझा एम म्हणजे महिला आणि माझा वाय माझ्या राज्यातील तरुणांचे प्रतिनिधित्व करतो. आमच्या सोबत सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला माहिती आहे, आम्ही सर्व गावांमध्ये फिरत आहोत आणि लोकांशी बोलत आहोत. आणि ही आमची पहिली भेट नाही, अनेक भेटी झाल्या आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट जी समोर येते, जी लोक म्हणतात की, आणि मी कमीत कमी पहिल्या भागाशी सहमत आहे, बिहारचे लोक सर्वोत्तम आहेत, पण बिहारचे राजकारणी सर्वात वाईट आहेत आणि त्यांनी या राज्याची भयंकर निराशा केली आहे. या देशातील कोणत्याही राज्याच्या, मोठ्या राज्याच्या दरडोई उत्पन्नात तुम्ही सर्वात खाली आहात. इतके प्रतिभावान, उच्च बुद्ध्यांक असलेले लोक असताना हे धक्कादायक आहे. ते बरोबर आहे. आणि आपल्याला हे कारण समजून घ्यायला हवं की हे खरंच का घडलं. मी प्रामाणिकपणे मानतो की माझ्या राज्याच्या क्षमतेचा पुरेपूर वापर केला गेला नाही. मी स्वतः पहिल्या अर्ध्या भागाशी सहमत आहे की बिहारचे लोक, तुम्हाला माहित आहे, ज्यांचा बुद्ध्यांक सर्वाधिक आहे आणि ते तुम्हाला सापडतील ते सर्वत्र आहेत. ते मीडिया आणि व्यावसायिक घराण्यांमध्ये सर्वोच्च पदांवर आहेत. आणि हे सांगायला नकोच, सर्वाधिक IAS आणि IPS अधिकारी बिहारमधून येतात. जर बिहारचे लोक इतके पुढे आहेत तर माझे राज्य इतके मागे का आहे? हाच तो प्रश्न आहे जो आपण वारंवार विचारला पाहिजे. अर्थात राज्याचे नेतृत्व निश्चितपणे जबाबदार आहे, पण हे त्या कारणांपैकी एक आहे ज्यामुळे स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातील इतर राज्यांप्रमाणे राज्याचा विकास झाला नाही. मी हेही मानतो की सर्वात मोठ्या कारणांपैकी एक म्हणजे संघराज्यीय रचनेत वेगवेगळी सरकारे असणे. माझ्या राज्यात विडंबना ही होती की जवळपास 27 वर्षांच्या सलग काळात राज्य पातळीवरील सरकार केंद्र पातळीवरील सरकारपेक्षा वेगळे होते. आज जेव्हा माझे पंतप्रधान डबल इंजिन सरकारबद्दल बोलतात तेव्हा मी खरंच समजतो की त्यांना काय म्हणायचं आहे, कारण आम्ही ते पाहत आहोत. नाही, माफ करा, हे आहे. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो की का, पण तशी अनेक राज्ये आहेत, अशी अनेक, यावर हा माझा दृष्टी. मात्र अनेक राज्यांमध्ये राज्य पातळीवरील परिस्थिती केंद्र पातळीवरील परिस्थितीपेक्षा वेगळी आहे. नक्कीच मी समजतो आणि ते खूप चांगलं काम करतात. मी करतो. ही तुमच्या राजकारण्याची मागे पुढे होणारी लवचिकता आहे. नाही, पण तुम्हाला माहित आहे, आत्मकेंद्रित साहेब, आजकाल ते आकार घेत आहे. म्हणजे बंगालकडे बघा काय चाललंय. तिथले मुख्यमंत्री केंद्र सरकारने सुरू केलेल्या कोणत्याही योजनांना सहमत नाहीत. ते चांगलं काम करत आहेत का? नाही. मी कुठेही. सर, तुम्ही जेव्हा असं म्हणता तेव्हा मला ते खरंच पटत नाही. पण मग मी, म्हणजे हा माझा दृष्टिकोन आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्या संघराज्यीय रचनेत जर दोन्ही सरकार एकाच मताची असतील तर काम सोपं होतं. 2000च्या दशकात आम्ही पाहिलं की केंद्रात UPA सरकार सत्तेवर असताना माझ्या राज्यात NDA सरकार होतं. केंद्रात NDA सरकार येताच आमच्या इथे महाआघाडीचं सरकार होतं. सर्वात वेगाने वाढणारी राज्य दक्षिणेत आहेत आणि ती सर्व केंद्रापेक्षा वेगळी आहेत. सर्वात वेगाने वाढणारी राज्य. सर, त्यांचा आर्थिक पाया मजबूत आहे जो माझं राज्य कधीच विकसित करू शकलं नाही. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जनरल राजच्या काळात 1990च्या दशकात जे घडलं त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. 1990च्या दशकात पंतप्रधान नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली अर्थव्यवस्थेचं उदारीकरण होत असताना माझ्या राज्यातील तत्कालीन सत्ताधारी नेत्यांना त्याचा फायदा घेता आला नाही. माझं राज्य आजही मागे पडण्यामागे ही अनेक कारणं आहेत.
पण मग गेल्या 1 वर्षापासून आत्मपरीक्षण. पंतप्रधानांनी आपला 3रा कार्यकाळ सुरू केल्यापासून माझ्या राज्याला 11 किंवा 12 वेळा भेट दिली आहे, जे माझ्या मते या राज्याला दिलेलं महत्त्वपूर्ण महत्त्व दर्शवतं. ते आदल्या दिवशी तिचे होते आणि ते प्रचारासाठी आणि संबंधित कामांसाठी दुसऱ्या दिवशीही येणार आहेत. आणि ज्या प्रकारचे तुम्हाला माहीत आहे आर्थिक फायदे ते आमच्या राज्याला देत आहेत, मला वाटतं की याचा चांगला उपयोग केल्याचं हे खूप फायदेशीर ठरेल आणि तसे होईलच, कारण दोन्ही सरकारांची मतं जुळतात. त्यामुळे माझा विश्वास आहे की पुढची 5 वर्ष माझ्या राज्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहेत. तर तुम्ही म्हणालात तुम्ही आत्ताच जंगल राजबद्दल बोललात. मॅम, प्रत्येक वेळी जेव्हा दिल्लीतील नेते किंवा NDAचे नेते येतात तेव्हा ते नेहमी हा मुद्दा काढतात, जंगलाचा कायदा. पण प्रत्यक्षात आम्हाला असं दिसतं की तुमच्या पिढीतील आणि त्याहून लहान लोकांमध्ये लालूंच्या जंगल राजचा काहीही प्रभाव नाही. हे फक्त यामुळे आहे कारण प्रत्येक वेळी व्यासपीठावरून लोक याबद्दल बोलतात, म्हणून त्यांना जंगलराज नावाचं काहीतरी होतं हे माहीत आहे. तिथे अराजकता होती. ते गेल्या 10-15 वर्षाकडे बघतात आणि म्हणतात आता जे गुन्हे घडत आहेत त्याचं काय. आणि तुम्ही स्वतः या वर्षाच्या सुरुवातीला म्हणाला आहात की बिहारमधील गुन्हेगारीचा दर. हो, मी माझी चिंता व्यक्त केली आहे. हो होय, तुम्ही अगदी बरोबर बोललात आणि मी पूर्णपणे सहमत आहे. हा मजकूर आधीच इंग्रजीमध्ये आहे. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे ही गोष्ट मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण तरुण पिढी, विशेषतः 2005 नंतर जन्मलेले प्रथमच मतदान करणारे मतदार यांनी आपल्या राज्याचे नेते म्हणून फक्त सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाच ओळखले आहे. अर्थातच तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे जेव्हा ते रील्स स्क्रोल करतात आणि मुंबई आणि दिल्ली कशी प्रगती करत आहेत हे पाहतात, तेव्हा त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतात आणि ते नक्कीच प्रश्न विचारतात की त्यांचे राज्य तिथे का नाही. त्यामुळेच त्यांनी तो काळ काय होता हे जाणून घेणे अधिक महत्त्वाचे ठरते का. दिलेला मजकूर आधीच इंग्रजीमध्ये आहे. माझ्या राज्याची आर्थिक वाढ ठप्प झाल्यामुळे तिथल्या लोकांना स्थलांतर करण्यास भाग पडले. जेव्हा आपण स्थलांतराबद्दल बोलतो तेव्हा त्याची मोठी सुरुवात त्या काळात त्या राजवटीत झाली. त्यामुळे सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्याला कोणत्या परिस्थितीतून वर उचलले आहे हे तरुण पिढीला करणे अधिक महत्त्वाचे आहे. दरी, ज्याला आपण खाई म्हणतो, ती इतकी मोठी आणि खोल होती की ती भरून काढायला आणि आपल्या राज्याला अशा पातळीवर आणायला खूप वेळ लागला जिथे आपण विकासाचा विचार सुरू करू शकलो. हे अटल होते कारण 1990च्या दशकापासून ते 2005 पर्यंत त्यांनी राज्याला ज्या अवस्थेत सोडले होते ती आणखी वाईट होती. चिराग, माझा तुम्हाला प्रश्न आहे. प्रत्येकजण महागठबंधनमधील अंतर्गत कलहाबद्दल बोलत आहे, पण भाजप आणि नितीश यांच्या पक्षाने दोघांनीही गेल्या काही दिवसात अनेक लोकांना पक्षातून काढून टाकले आहे. तर NDAच्या गोटातही खूप गटबाजी होत आहे आणि मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत का? आणि लोक, तुमच्या स्वतःच्या पक्षातील लोक ज्यांना तिकीट नाकारले गेले, ते तुमच्या स्वतःच्या उमेदवारांविरुद्ध निवडणूक लढवण्याची शक्यता आहे का? जेव्हा तुम्ही आघाडी सरकारचा भाग असता तेव्हा ही पुन्हा एक सामान्य प्रक्रिया आहे. माझ्यासाठी हो, म्हणजे यावेळी ते अत्यंत कठीण होतं, कारण गेल्या वेळेच्या विपरीत हे युतीचा एक भाग म्हणून मी मर्यादित जागांवर निवडणूक लढवत होतो. गेल्या वेळी जेव्हा मी पूर्णपणे स्वतःच्या बळावर निवडणूक लढवत होतो तेव्हा मला पूर्ण स्वातंत्र्य होतं. मला हव्या असलेल्या कोणालाही मी निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून सहजपणे पुढे करू शकलो असतो. गेल्या वेळेच्या विपरीत
ही वेळ माझ्यासाठीही कठीण होती. मी समजतो की आमच्या मित्र पक्षांसाठी हीच परिस्थिती आहे आणि फक्त त्यांच्यासाठीच नाही तर महाआघाडी बंधनसाठी सुद्धा. कारण अनेक लोकांना एका विशिष्ट जागेवरून निवडणूक लढवायची आहे. तुम्हाला माहीत आहे, अर्थातच भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व आहे, तुम्हाला माहीत आहे, ज्यांना एका विशिष्ट विधानसभेतून निवडणूक लढवायची असेल. जनता दल युनायटेडचा एक सदस्य, माझ्या पक्षाचा एक सदस्य, अजिजींच्या पक्षाचा एक सदस्य, लॅजुकचा एक सदस्य. अर्थातच पक्षाचे कार्यकर्ते आहेत ज्यांना निवडणूक लढवायची आहे. तथापि जेव्हा एखादी जागा अखेरीस मित्रपक्षाला जाते तेव्हा मी आणि माझा पक्ष कधी कधी बंडखोर होतो आणि मी भारतीय जनता पक्षालाही अशा परिस्थितीत खूप चांगली कामगिरी करताना पाहिले आहे. जेव्हा हे सर्व घडले तेव्हा मी गृहमंत्र्यांना राज्यात जवळपास 3 दिवस तळ ठोकताना पाहिले. जेव्हा वाटाघाटींची घोषणा झाली तेव्हा ते जवळजवळ 3 दिवस इथे तळ ठोकून होते आणि त्यांनी मुख्यांसकट सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला माहिती आहे, बंडखोर असं काही होणार नाही याची खात्री करण्यासाठी ते त्यांच्यापर्यंत पोहोचले. मी सुद्धा तेच करण्याचा प्रयत्न केला. पण मग अर्थातच तुम्हाला माहिती आहे, तुम्ही प्रत्येकाला शांत नाही करू शकत. दिलेला मजकूर आधीपासूनच इंग्रजीमध्ये आहे. मला समजतं आणि मी त्याचा आदरही करतो. पण मग जेव्हा तुम्ही आघाडीच्या अंतर्गत निवडणूक लढवता तेव्हा या मर्यादा येतात. तर मग यावरून हे स्पष्ट होतं का की बिहार का आहे, म्हणजे तुमच्याकडे 2 मोठे पक्ष किंवा आघाड्या आहेत पण निवडणुकीत इतर मतांची खूप मोठी टक्केवारी आहे, 20-22%. ते प्रामुख्याने बंडखोर उमेदवार आहेत का? नाही, म्हणजे तसं नाही. म्हणजे ते फक्त बंडखोर उमेदवार नाहीत. म्हणजे या लहान आघाड्या आहेत. तुम्हाला माहिती आहे, परवाच्या वर्षी मी स्वतः अंदाजे 6% मतांचा वाटा मिळवला होता. इतर लहान आघाड्या पण आहेत ज्या वाटा घेतात. हे माझ्या अनुभवावर आधारित आहे, कारण मागच्या वेळी मी स्वतः निवडणूक लढलो होतो. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे की अखेरीस तुम्हाला माहिती आहे, मतदानाच्या अगदी आधी निवडणूक द्विध्रुवीय होते. बिहारी लोक राज्याच्या आणि देशाच्या राजकीय व्यवस्थेबद्दल खूप माहितीगार असतात. त्यामुळे राजकीय दृष्ट्या तुम्हाला माहिती आहे ते खूप जागरूक असतात. म्हणून अखेरीस ते आपले मत वाया घालवू इच्छिणार नाहीत. तर तुम्हाला माहिती आहे, माझ्या मागच्या निवडणुकी दरम्यान माझ्या लक्षात आले की माझे बहुतेक उमेदवार त्यांना खूप आत्मविश्वास होता की तुम्हाला माहिती आहे आपण खूप चांगली कामगिरी करणार आहोत. पण मग मतदानाच्या बरोबर 1 दिवस आधी किंवा आदल्या रात्री तुम्हाला माहिती आहे संपूर्ण चित्र बदलले. कारण हे तरंगते मतदार अखेरीस ते जाऊन अशा उमेदवाराला मत देतात ज्यामुळे काही फरक पडेल. तुम्हाला माहिती आहे, आणि ते फक्त द्विध्रुवीय होते. त्यामुळे ते कोणाला मत देऊ इच्छिणार नाहीत जर त्यांना वाटले की त्यांचे मत वाया जाऊ शकते. त्यामुळे मला वाटत नाही की ही टक्केवारी चिंतेची बाब ठरेल. हे वाक्य आधीच इंग्रजीत आहे. आम्ही सगळीकडे फिरत आहोत आणि एक मुख्य गोष्ट जी विद्यार्थ्यांकडून, पुरुषांकडून, काही स्त्रियांकडून सुद्धा समोर येते ती ही आहे की ही दारूबंदी हाताबाहेर गेली आहे. लोकांना पावडर आणि गोळ्यांच्या स्वरूपात ड्रग्ज मिळत आहेत. दारू तुमच्या दारापर्यंत पोहोचवली जाते. त्याच्यातील बरीचशी भेसळयुक्त असते. दारूबंदी ऐतिहासिकदृष्ट्या जगभरात सर्वत्र पूर्णपणे अयशस्वी असल्याचे सिद्ध झाले आहे आणि तुम्ही ती लागू केली आहे. आणि वाईट म्हणजे तुम्हाला इथे परकीय गुंतवणूक हवी आहे. जर त्यांना कळलं की हे राज्य दारूमुक्त आहे तर तुम्हाला गुंतवणूकदार मिळणार नाहीत. विषारी उत्पादनांच्या धोक्यामुळे अवैध बाजार केवळ धोकादायकच नाही तर तो गुंतवणुकीलाही प्रतिबंध करतो. तुम्ही हे असंच चालू ठेवणार आहात का? अखेरीस 14 नोव्हेंबर नंतर जे नवीन सरकार स्थापन होईल ते यावर अंतिम निर्णय घेईल. अर्थातच म्हणजे विविध पक्षांची तुम्हाला माहिती आहे या बाबतीत वेगवेगळी मतं आहेत. तुमचं मत काय आहे? बरं, मी यामागील संपूर्ण कल्पनेला पाठिंबा देतो. तुम्हाला माहिती आहे, माझी आठवण बरोबर असेल तर मला वाटतं हे 2016 मध्ये मला वाटतं लागू करण्यात आलं होतं. आणि त्यावेळी मी विरोधी पक्षात होतो, म्हणजे मी NDA आघाडीचा भाग होतो आणि मुख्यमंत्री महाआघाडीत होते.
ते राष्ट्रीय जनता दलासोबत होते आणि त्याच वेळी ही घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे सैद्धांतिकदृष्ट्या मी त्या कल्पनेने खूप प्रभावित झालो होतो. तरीही माझा असाही विश्वास आहे की अशा कल्पनेचा शिक्षणाद्वारे प्रचार करणे आवश्यक आहे. तुम्हाला माहिती आहे, त्यांना योग्य आणि अयोग्य गोष्टी सांगणे तुम्हाला माहिती आहे. संपूर्ण संकल्पनेचे फायदे आणि तोटे दिलेला मजकूर आधीच इंग्रजीमध्ये आहे. तुम्ही अयशस्वी झालात. शेजारच्या राज्यांमधून दारूची तस्करी झाल्याच्या घटना, तसेच राज्यात विषारी दारू बेकायदेशीरपणे तयार केल्याची प्रकरणे यांची आम्हाला जाणीव आहे. तर अर्थातच तुम्हाला माहित आहे, आमच्याकडे अशी उदाहरणं आहेत जी खरोखर. तुम्हाला काय वाटतं, ते चालू ठेवावं की थांबवावं? बरं, एकतर तुम्ही आत आहात किंवा बाहेर. आपण मधला मार्ग सुद्धा काढू शकतो. होय, ही माझ्यासाठी आणि माझ्या पक्षासाठी चिंतेची बाब आहे आणि मला खात्री आहे की एकदा का मी धोरण निर्मितीमध्ये सामील झालो की यावर तोडगा काढला जाईल. कारण आत्तापर्यंत माझ्या पक्षाने फक्त राज्य सरकारला पाठिंबा दिला आहे, केंद्र पातळीच्या विपरीत, आणि तो कधीही त्याचा भाग नव्हता. फक्त काही काळासाठी जेव्हा माझे काका मंत्री होते, तो काळ वगळता. तर हो, म्हणजे आम्ही हा मुद्दा मांडू आणि अर्थातच पक्ष याबाबतच्या आमच्या चिंता, आमची मते आणि आमच्या सूचना पुढे मांडेल. तर तुम्ही याच्या विरोधात आहात